नमस्कार मित्रांनो, देवा काळजी कलकी या चॅनलवरती ना तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ ना खूप खास आहे. मी माझ्या गावातून ना कोकणातून काही कामासाठी मुंबईला आले आहे. मुंबईत ना माझं 2 दिवसाचं मुक्काम आहे आणि तरीसुद्धा कामाला आलेले असताना ना मला एक अतिशय सुंदर योग जुळून आला. ज्या ठिकाणी ना माझं काम होतं त्याच्या अगदी जवळच चेंबूरमध्ये बाळूमामांचा मठ आहे असं मला ना तिथे गेल्यावर समजलं. एवढ्याजवळ आलेच आहे तर म्हटलं बाळूमामांचं दर्शनही घेऊन जाऊ. मित्रांनो, मी या मठात प्रवेश केला आणि आत पाऊल टाकताच ना मनाला एक वेगळीच शांतता जाणवली. बाहेर ना मुंबईची धावपळ, गाड्यांचा आवाज आणि सततची गर्दी, पण मठाच्या आत मात्र ना प्रसन्न, शांत आणि भक्तिमय वातावरण तुम्ही बघू शकता. असं वाटलं की काही क्षणासाठी ना एकदम सगळा थकवा माझा दूर झाला. मित्रांनो, बाळूमामांवर ना अनेक भक्तांची अपार श्रद्धा आहे. दूरदूरवरून लोक ना दर्शनासाठी येतात. प्रत्येक भक्त आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना आणि कृतज्ञता घेऊन इथे येतो. मलाही बाळूमामांच्या चरणी बसून काही क्षण मनापासून प्रार्थना करण्याची संधी मिळाली. आता बाळूमामांचा जो मुख्य मठ आहे ना तो कोल्हापूरला आहे. प्रत्येक माणसाला आता कोल्हापूरला जाणं शक्य नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, माझीही बाळूमामांना भेटण्याची म्हणजे मठात जाऊन त्यांचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती आणि ती बऱ्याच वर्षांपासून होती. म्हणजे मी स्वामी समर्थांच्या मठामध्ये अक्कलकोटला जाऊन आले आहे, पण मला कोल्हापूरला बाळूमामांच्या मठात जाण्याचा योग अजूनपर्यंत जुळून आला नव्हता. पण मनात मात्र ती इच्छा माझ्या सतत असायची. आता टी व्हीवरती पण बाळूमामांची सिरियल लागते, आम्ही ती बघतो, विश्वासाने बघतो. पण आज अचानक असा योग जुळून येईल असं मला जरासुद्धा वाटलं नव्हतं. त्यामुळे ना मी खूप आनंदी आहे. आणि सर्वच भक्तांना कोल्हापूरला जायला शक्य नसतं. मी तर म्हणते की जर ते कधी मुंबईला म्हणजे आले असतील किंवा येत असतील तर त्यांनी ह्या ना चेंबूरच्या मठामध्ये येऊन बाळूमामांना नक्की भेट द्यावी. म्हणजे खूप मनाला ना एकदम अशी प्रसन्नता मिळते. मी बाळूमामांना नमस्कार केला आणि माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मित्रमैत्रिणींसाठी आणि माझ्या या चॅनलवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी आशीर्वाद मागितला. तुम्हा सर्वांचं आयुष्य आनंदी, निरोगी आणि सुखी राहावं अशी मी बाळूमामांना मनापासून प्रार्थना केली. खरं तर मी ना तिथे 25 ते 30 मिनटं बसली होती. अगदी ध्यानस्थ बसली होती. तिथे जे काका आहेत ना ते पुजारी आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हळदीचं ताट आहे, त्याच्यामध्ये हळदीचा भंडारा असतो. तो ना मळ अगदी डोक्यामध्ये ते काका भरतात आणि बाळूमामांचा मळ डोक्याला लावला ना की म्हणजे खूप प्रसन्न होतं. डोक्यातील विचार, टेन्शन सगळं दूर होतं. असं म्हणजे एक खूप प्रसन्न वाटतं. मठामध्ये बसून ना काही वेळ शांतपणे आजूबाजूला पाहत राहिले. सुंदर सजावट, फुलांचा सुगंध, दिव्यांची ज्योत आणि भक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान, हे सगळं ना मनाला खूप भावलं. अशा ठिकाणी काही मिनटं बसलं ना तरी मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला सपोर्ट करा. म्हणजे ना याच्या पुढील माझे सर्व व्हिडिओ तुमच्या समोर येतील. मित्रांनो, तुम्ही मठामध्ये बघू शकता, बाळूमामांच्या मठात ना एक काका आहेत. ते ना हळदीचा ना मळवट डोक्यामध्ये भरतात आणि त्यांच्याकडून ना बऱ्याच गोष्टी बाळूमामांबद्दल मला ऐकायला मिळाल्या. त्याच्यामुळे ना खूप विश्वास म्हणजे अजूनही दृढ विश्वास झाला माझा. आणि ते काका खूप जुने पण आहेत. मित्रांनो, आपण रोजच्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की स्वतःसाठी किंवा देवदर्शनासाठी वेळच काढू शकत नाही. पण कधीकधी ना अशी संधी मिळाली तर अशा पवित्र ठिकाणी ना नक्की जावं. काही क्षण शांतपणे बसून देवाचं नामस्मरण करावं तर ना मन हलकं होतं. मित्रांनो, कोकणातून मी मुंबईला आले आणि बाळूमामांचं दर्शन घेण्याचा हा योग जुळला, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. अनेकदा ना आपण एखाद्या कामासाठी बाहेर पडतो आणि देव आपल्यासाठी काहीतरी वेगळं सुंदर नियोजन करून ठेवतो आणि आज माझ्यासाठी तसंच काहीतरी घडलं. मित्रांनो, तुम्ही जर कधी चेंबूरच्या या भागात आलात तर ना बाळूमामांचं या मठामध्ये येऊन नक्की दर्शन घ्या आणि ना तुम्हालाही एक वेगळा आनंद मिळेल. आजच्या या देवदर्शनाने माझं मन खूप आनंदी झालं. मी बाळूमामांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन माझ्या जीवनात तसेच तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख शांतीची प्रार्थना केली. मित्रांनो, तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल किंवा या मठाला यापूर्वी भेट दिली असेल तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या सुंदर मठाची माहिती तुम्हाला मिळेल. धन्यवाद.